गुंगीचे औषध देऊन केले तुकडे. माझ्या मुलीला जगण्याचा हक्क नाही, जन्मदात्या पित्यानेच असं का म्हटलं? पत्नीच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पत्नीच्या वडिलांनीच तिला फाशी द्या अशी मागणी केली आहे. प्रियकराने लग्न करता यावे म्हणून महिलेने पतीची हत्या केली होती. लखनऊ. पतीच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पत्नीच्या वडिलांनीच तिला फाशी द्या अशी मागणी केली आहे. मेरठमध्ये झालेल्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणाने देशात मोठी खळबळ उडाली आहे. प्रियकरासाठी मुस्कानने आपला पती सौरभची अतिशय निर्घृण हत्या केली होती. मुस्कानचे वडील प्रमोद रस्तोगी यांचे वक्तव्य समोर येत आहे. ते म्हणाले की मुस्कान घटनेनंतर रडत होती, खूप अस्वस्थ होती. ती बाहेरून आल्यावर तिने आम्हाला या घटनेबद्दल सांगितले. तसेच ती म्हणाली की साहिल म्हणत होता की सौरभ आपल्याला ड्रग्ज घेऊ देणार नाही, त्यामुळे त्याला दूर केलं पाहिजे. मी नशेशिवाय राहू शकत नाही. प्रमोद रस्तोगांनी सांगितले की माझ्या मुलीने चुकीचे केले आहे. तिला जगण्याचा हक्क नाही. तिला फाशी दिली पाहिजे. जावई सौरभ हा आम्हाला मुलासारखा होता. त्याची हत्या करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आमची मागणी. मुस्कानही सुरुवातीला वडिलांना सौरभबद्दल उडवाउडवीची उत्तरं देत होती. मात्र ज्यावेळी त्यांनी वारंवार विचारले असता तिने खरे सांगितले. तिने सांगितले की मी आणि माझा मित्र साहिल याला सोबत घेऊन सौरभला मारले. हे ऐकताच आम्ही सुन्न झालो आणि तिला पोलीस ठाण्यात घेऊन पोहोचलो. मुस्कान पोलिसांच्या ताब्यात आहे, मुस्कानचे वडिलांनी सांगितले. ते त्यांच्या मुलीवर जीवापाड प्रेम करत होते. तिला नेहमीच पाठिंबा द्यायचे. मात्र आता नाही. ते आता आपल्या जावयासाठी न्याय मिळवू इच्छितात, ज्याने त्यांच्या मुलीवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम केले. मुस्कानची आई कवितांनी सांगितले की साहिल हा त्यांच्या मुलीचा बालपणचा मित्र आहे. दोघेही सोबत शिकायचे. मधल्या काळात ते वेगळे झाले. मात्र 2019 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमामुळे त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली. दोघे दुसऱ्यांशी बोलत असत हे सौरभला माहीत होते. यामुळे दोघांमध्ये भांडणंही झाली होती. सौरभ राजपूतबरोबर मुस्कानचा 2016 रोजी प्रेमविवाह झाला होता. सौरभच्या घरच्यांचा या प्रेमविवाहाला विरोध होता. त्याने घरच्यांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना एक मुलगी होती. सौरभ कामानिमित्त परदेशात राहत होता. त्यावेळी मुस्कानचे साहिल शुक्ला या मित्राबरोबर अफेअर सुरू झाले. त्यांना लग्न करायचे होते, यासाठीच त्यांनी सौरभची निर्घृण हत्या केली. 4 मार्चला मुस्कानने सौरभ झोपला असताना चाकूने वार केला आणि त्यात सौरभचा मृत्यू झाला. मुस्कान आणि साहिलने त्याच्या शरीराचे तुकडे केले, जे ड्रममध्ये भरले होते आणि त्यावर सिमेंट टाकले होते.